4ही सीटा निवडून आलेल्या आहेत. सगळीकडे जे 3 सीटा आहे या ठिकाणी काँग्रेसच्या, आणि सायली आमची महिला अध्यक्ष आहे. एक खंबीर नेतृत्व जे म्हणतात ना, ज्यांनी काँग्रेसमध्ये जीव ओतलेला आहे, त्या पद्धतीची आमची ही महिला अध्यक्ष आहे. आणि या ठिकाणी सगळ्यात जास्त मतांनी जर कोणी निवडून येईल तर ह्या 3ही सीटा येणार आहे. हे सगळीकडून आम्हाला ऐकायला मिळतं. आणि आणि सायली आणि हे 3ही लोक निवडून आल्यानंतर खरोखर विकास काय असतो हे जनतेला बघायला मिळणार आहे. तुमच्या शहराध्यक्ष महिला इथं असतील त्यामुळे काँग्रेसची ताकद तुम्हाला पूर्णपणे इथं लावावं लागेल. रणनीती कशी असेल आपली नेमकी? इथे ताकद लावायची गरजच नाही. सायली इतकी सक्षम आहे की महाराष्ट्राचं नेतृत्व एकीकडे आणि सायलीचं नेतृत्व एकीकडे, जर 2 पारड्यामध्ये टाकलं तर सारखंच भरेल अशी आमची सायली आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी आज आम्ही आलेले आहे. सायली सक्षम आहे म्हणून आम्हाला पूर्ण ताकद इथे लावायची गरज नाही. जी ताकद आहे ती सायलीच या ठिकाणी लावणार आहे. यामार्फत नागरिकांना काय आवाहन करावं? नागरिकांना आव्हान फक्त मी एवढंच करणार आहे की आज देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जे काय चालू आहे, महिला सुरक्षित नाही आहे. ज्या पद्धतीने इलेक्शन पद्धती चालू आहे, आज BMC ला 70 लोक हे अनपोज येऊ शकतात. ज्या पद्धतीने आपण नाशिकला बघितलं असेल की मंत्र्यांना लोक चालू देत नाहीये, अशा परिस्थितीत यांच्या बायका अनपोज कशा येतात हे जर आपण उघड्या डोळ्यांनी बघितलं तर आज लोकशाहीचा गळा दाबण्याचा कार्यक्रम भाजप सरकार करत आहे. महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षित नाही. एक दुःखद घटना आपल्याला सांगितली पाहिजे. काल सोलापूरला आपण बघितलं असेल की राजकारणासाठी आज या ठिकाणी मर्डर होत आहेत. ही महाराष्ट्राची प्रतिमा आहे. महाराष्ट्राचे इलेक्शन अशा पद्धतीने व्हावे आणि हे जर थांबवायचं असेल तर महिला शक्ती थांबू शकते. म्हणून महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त महिलांच्या मागे काँग्रेस पक्ष उभा आहे आणि सायलीच्या मागे सुद्धा ज्या पद्धतीने महिला आहे. आम्ही येत असताना बरेच महिला आम्हाला भेटल्या आणि त्यांनी सांगितलं की महिलांची ताकद जर वाढवायची असेल तर सायली या ठिकाणी निवडून आली पाहिजे आणि सायली निवडून येईलच हा विश्वास आम्हाला आहे. भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश अध्यक्षांनी स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्याविषयी वक्तव्य केले. त्या वक्तव्याचा कसा निषेध? ते वक्तव्य मी बघितलं नाही त्याच्यामुळे मी वाच्यता करू शकत नाही. त्यांनी असं बोललं आहे की लातूरकरांनी विलासराव देशमुख साहेब यांचं नाव पुसण्याची वेळ आली आहे. कसं आहे की खरं तर महाराष्ट्रातून नाही देशातून भाजपाचंच नाव पुसण्याची वेळ आलेली आहे. कारण ज्या पद्धतीने घाण त्यांनी पसरवली आहे, ज्या पद्धतीची घाण ते देशामध्ये करताय, तर एक दिवस जनताच त्यांचं नाव पुसेल. विलासरावचं नाव पुसेल एवढे मोठे ते झालेले नाही. प्रभाग क्रमांक 22 मध्ये महिला काँग्रेसच्या पिंपरी चिंचवडच्या अध्यक्षा सायली नडे असतील, आमचे युवक सहकारी काळे सौरभ काळे असतील आणि रमेशजी नागरे असतील, यांच्या प्रचारार्थ आज इथं आम्ही उपस्थित आहे. आणि खऱ्या अर्थानं ही निवडणूक आहे सर्वसामान्य कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. एकीकडे काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही या निवडणुकीला सामोरे जात असताना जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची लढाईला आम्ही सामोरे जात आहे. एकीकडे अफाट पैशांचा महासागर आहे आणि एकीकडे आपण पाहिलं असं सगळी जनशक्ती आमच्या सोबत आहे. आणि अशा पद्धतीने सामोरे जात असताना या 3ही उमेदवारांनी सातत्याने गेले 8-10 वर्षांमध्ये या प्रभागामध्ये तळागाळामध्ये जाऊन सर्वसामान्य जनतेचं काम केलेलं आहे. सर्वसामान्य जनतेच्या हिताची भूमिका ठेवलेली आहे. आणि खऱ्या अर्थानं जर आपण प्रतिसाद यांना मिळत असेल तो प्रतिसाद कळतोय की ही निवडणूक आता चुरशीची होत आहे आणि विजयाकडे वाटचाल या 3ही उमेदवारांची होत आहे. हे आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो. युवक आघाडी 2 आघाडीच्या उमेदवारांच्या पाठीशी आहे. नाही, पाठीमाग आम्ही उभे आहोत आणि जी काही मदत ताकद त्यांच्या मागे देण्याची वेळ आली ती सगळी ताकद आम्ही त्यांच्या पाठीमागे नक्कीच उभी करू. कारण का होत करू उमेदवारांच्या पाठीमागे पक्ष नेतृत्व आहे हा संदेश आम्हाला संबंध पिंपरी चिंचवडकरांना द्यायचा आहे. आणि पिंपरी चिंचवडमध्ये आपण पाहिलं असेल की एकीकडे एक ठेकेदारीचं राजकारण चाललेलं आहे, एकीकडं टक्केवारीचं राजकारण चालू आहे. आणि यांना कुठंतरी भेद देण्यासाठी तळा देण्यासाठी सर्वसामान्य कुटुंबातील आमचे सक्षम उमेदवार या सगळ्यांना सामोरे जात आहेत आणि पिंपरी चिंचवडकरांच्या हिताची लढाई हे ताकदीने लढत आहेत. हे आपल्या माध्यमातून